सध्या बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचं फीवर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। राजकीय पक्ष कामाला लागलेत, प्रामुख्यानं तिरंगी लढत होत असल्याचं चित्र आहे आणि बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण 36 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। आज जरी बीड जिल्ह्याचं चित्र स्पष्ट नसलं तरी पत्रकारांच्या नजरेत ही बीड लोकसभेची निवडणूक कशा पद्धतीने होईल आणि कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतील आणि कशा पद्धतीने या निवडणुकीला उमेदवार सामोरे जातील एका पत्रकारांच्या नजरेमध्ये, कारण ज्यांनी गेली 25 वर्ष पत्रकारितेमध्ये घातले असे आमचे सहकारी मित्र, धारूर येथील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लोकमत या प्रमुख वृत्तपत्राचे या ठिकाणचे धारूरचे प्रतिनिधी आदरणीय आमचे स्नेहमित्र अनिलजी महाजन यांच्या नजरेतून बीड लोकसभेची निवडणूक कशा पद्धतीने होईल आणि या निवडणुकीमध्ये कसं चित्र राहील याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। अनिलजी महाजन, या ठिकाणी मी एक आवर्जून सांगू इच्छितो की आता बीड लोकसभेची निवडणूक लागलेली आहे। अर्ज भरणी छाननीचा कार्यक्रम झालेला आहे, परंतु अद्याप अर्ज काढणी शिल्लक आहे। बीड जिल्ह्यामध्ये आता आपल्याला प्रमुख 3 ते 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसत आहेत। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारात प्रमुख लढत असल्याचं दिसून येत आहे, परंतु आज तरी या जिल्ह्याचं चित्र पाहता सर्वसामान्य जनता मात्र अद्यापही या निवडणुकीपासून अलिप्त आहे। त्यामुळे या निवडणुकीचं चित्र आज तरी सांगणं अवघड आहे, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होतील आणि सभेनंतर या जिल्ह्यामध्ये जे वातावरण निर्मिती होईल, या जिल्ह्याचे जे प्रश्न ऐरणीवर येतील त्यावेळेस खरी या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। कारण मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर ही पोटनिवडणूक झाली, ती एकतर्फी झाली, परंतु आता जी निवडणूक होणार आहे तिला रंगत कशी येणार आहे हे आपल्याला खरी प्रचाराची रणधुमाळी ज्यावेळेस वाढेल, प्रचाराच्या सभा वाढतील त्याच वेळेस लक्षात येणार आहे। बरं, गेल्या 25 वर्षाच्या तुमच्या पत्रकारितेचा अनुभव आहे, या गेल्या 25 वर्षाच्या पत्रकारितेचा अनुभव लक्षात घेता आता ही निवडणूक 2019ची आणि गेलेल्या निवडणुकांमध्ये काय वेगळं असणार आहे? मला असं वाटतंय की यापूर्वीच्या निवडणुका ज्या होत्या ते थोडा नैतिकता, वैचारिकता आणि पक्षाची ध्येय धोरणं याला जोडून होत्या, थोड्याशा विकासाच्या मुद्द्यावर होत्या। कारण लोकसभा निवडणुकीला हे केंद्राचे, देशाचे प्रश्न हाताळले जातात, परंतु आताची निवडणूक थोडीशी ही मला असं वाटतंय की कुठंतरी ही म्हणजे मुद्द्यापेक्षा मुद्द्यावर जास्त ही निवडणूक होते आणि असं व्हायला नकोय, कारण ह्याची आचारसंहिता राजकारण्यांनीच पाळायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय। एकूण सोशल मीडियाचा प्रभाव कसा राहील या निवडणुकीत? मला असं वाटतंय की गेल्या 2-4 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी मी पाहिल्यात की सोशल मीडियानं प्रत्येक बातमीची थोडंसं गांभीर्यानं जनतेसमोर नेत असताना त्याची सत्यता पडताळायला पाहिजे। कारण सोशल मीडियाकडे पाहून लोक आपली दिशा ठरवतात, त्याच्यामुळे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था ही अबाधित राहण्यासाठी थोडा बातमीचं सत्यता, गांभीर्य पाहून त्या प्रसारित करावं। निश्चित त्या झाल्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्यांना सगळ्या गोष्टी कळणार आहेत आणि सोशल मीडियामुळे खरी लोकशाही मुळामुळात रुजली आहे असं मला या ठिकाणी मला वाटतं।